मम्मम टीव्ही. गोष्टीचं नाव आहे जादूची सायकल भाग 5. भूत भूत भूत, भुताटकीची सायकल, भुताटकीची सायकल असं ओरडत पाटील पळत पळत गावात आले. अहो पाटील, काय झालं? पारावरच्या अण्णांनी पाटलाला अडवून विचारलं. अरे अण्णा, काय सांगू, उडणारी सायकल पाहिली मी. ही 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 अशी उडत चालली होती. आकाशाकडे हातवारे करत पाटील बडबडत होते. पाटलांची बहुतेक झोप तरी कमी झाली आहे, नाहीतर सकाळी सकाळी दारू पिऊन बरळत आहेत बहुतेक, असं वाटलं अण्णांना. ते म्हणाले, पाटील नीट सांगा बरं, काय झालं? अरे अण्णा, मी पलीकडच्या गावातून परतून येत होतो, तेव्हा पुलाकडच्या बाजूला झाडीतून मला पोरांचा आवाज आला. म्हणून मी वर पाहिलं तर एक सायकल उडत चालली होती आणि त्यावर पोरं बसलेली. किती होती? 1 2 3 कुणास ठाऊक, पण भुताटकीत जणू अशी उडत चालली होती, असं पाटील वर्णन करून सांगत होते. इकडे श्रीनिवास, सई आणि त्यांचे मित्रमंडळी पलीकडच्या बाजूला पोहोचले. जत्रेला गेले, तिकडे पाळण्यात बसले, शेवगाठी खाल्ल्या, बंदुकीनी फुगे फोडले, सिनेमा बघितला आणि काय विचारू नका, इतकी धम्माल केली. संध्याकाळ झाली, परत जायची वेळ आली. सगळी मुलं पुन्हा पुलापाशी आली. नदीचं पाणी बरचसं ओसरलं होतं. पुलावरून चालत जाणं सहज शक्य होतं. बाकी सगळ्यांच्या सायकली पुलाच्या पलीकडेच लावलेल्या होत्या. पण आपल्याला सायकलवरून उडताना पाटलांनी बघितलंय हे श्रीनिवासच्या लक्षात आलं होतं. आता पाटील गावभर याचा बोभाटा करणार आणि त्यामुळे आपल्या सायकलवर गदा येऊ शकते हे त्याला माहीत होतं. त्यामुळे हे प्रकरण कसं मिटवावं ह्याचा तो विचार करत होता. पण पाटील मुळात पलीकडच्या झाडीत एकटे करत काय होते हा प्रश्न त्याला पडला होता. ह्याच्यात छडा लावायचाच असा त्याने विचार केला. म्हणून सख्या, दिनू, सुमन सगळ्यांना श्री म्हटला, तुम्ही व्हा पुढे, मी येतोच जाऊन. कुठे चाललास या प्रश्नाकडे लक्ष न देता तो झाडीत धावत सुटला. पाटलांसारखा घाबरट माणूस या जंगलात एकटा फिरत होता यात नक्कीच काळं बेरं असणार, म्हणून त्यांनी आजूबाजूच्या झाडीमध्ये शोध घ्यायचं ठरवलं. त्याला आठवत असलेली पाटलाची आकृती त्यांनी डोळ्यासमोर आणली. एका हातात धोतर आणि दुसऱ्या हातात पिशवी. पिशवी? हो, नक्कीच पिशवी होती. आणि घाबरून पाटलांनी पिशवी टाकली आणि ते सुसाट पळत सुटले. नक्कीच ती पिशवी कुठेतरी इथंच पडली असणार, म्हणून सावकाश सावधपणे खाली बघत चालू लागला. तेवढ्यात त्याला जमिनीवर काहीतरी चमकताना दिसलं. त्यांनी वाकून पाहिलं तर अंगठी होती. ती सोन्याची. सोन्याचीच वाटतेय. सोन्याची अंगठी इथे कशी बरं आली असेल असा विचार करत 4 पावलं पुढं गेला. तो समोर सोन्याची चमकणारी चेन पडलेली दिसली आणि थोडा पुढे गेला तर समोर अख्खी पिशवी दागिन्यांनी भरलेली. अरे बाप रे, हे तर कोणाचे तरी दागिने दिसतायत. मागच्या आठवड्यात गोदा काकूंकडे चोरी झाली, ते दागिने तर नसतील. म्हणजे खरा चोर पाटील का काय? इथं कोणी येत नाही म्हणून दागिने लपवायला आलेला असणार. सगळी पिशवी उचलून श्रीनिवास दिग्याकडे आला. दिग्याने तोपर्यंत पाटलांनी पूर्ण गावात उडणारी सायकल बघितली हे पसरवलंय हे सांगितलं. दिग्याला श्रीनिवासने पुढचा सगळा प्लॅन समजावून सांगितला आणि दोघं तडक पोलीस स्टेशनला पोचले. पिशवी समोर ठेवताच इन्स्पेक्टर म्हणाले, अरे च्या, हे तर गोदाताईंचे दागिने. काय रे पोरांनो, तुम्हाला कुठे सापडले? आम्ही सायकल खेळत होतो तेव्हा पाटलांनी हे दागिने खड्ड्यात लपवताना आम्ही पाहिलं आणि पाटील गेल्यावर आम्ही खोदून पाहिलं तर दागिने थेट तुमच्याकडेच घेऊन आलो. इन्स्पेक्टरचा पाटलावर संशय होताच, पण तरी त्यांनी पोरांना विचारलं, कशावरून तुम्ही खरं बोलताय? मी कसा विश्वास ठेवू? श्रीनिवास म्हणाला, अहो इन्स्पेक्टर साहेब, पाटलांना कळलंय बहुतेक की आम्ही त्यांना बघितलं दागिने लपवताना, म्हणून आमच्याबद्दल खोटं नाटं पसरवतायत गावात. काय तर म्हणे आम्ही जादूटोणा करतो, भुताटकी करतो, सायकलला आकाशात उडवतो आणि उडणाऱ्या सायकलवर आम्ही पण उडत उडत जातो. आता तुम्हीच सांगा, सायकल कधी उडेल का? तितक्यात हवालदाराने पाटलांना पकडून आणलं.
श्रीनिवास आणि दिग्या दोघं स्टेशनलाच बसले होते. काय पाटील, तुम्ही चोरले ना दागिने? दागिन्यांची पिशवी पाहताच पाटलाचे हातपाय गार पडले, चेहरा पडला. कसं बस उसनं अवसान आणून पाटील म्हणाले, मी नाही, या पोरांनी चोरले दागिने, ह्यांनीच चोरले. भुताटकी करतात, जादूटोणा करतात. आकाशात उडणाऱ्या सायकलवरून ते नदी पार करत होते, मी पाहिलं माझ्या डोळ्यांनी. असं म्हटल्यावर इन्स्पेक्टर खो खो हसायला लागले. काय पाटील, येडबिडं समजता काय? हा, उगाच छोट्या पोरांवर आळ आणता काय रे? टाका पाटलाला आत. तुम्ही गोदाताईंच्या घरातून चोरी झाल्यापासून गायब झालाय तेव्हापासूनच संशय होता. पोरांनो, शाब्बास, तुम्हाला नक्कीच बक्षीस मिळेल. जा आता. असं म्हटल्यावर श्रीनिवास आणि दिग्या चुपचाप घरी निघून आले. पाटील बसले जेलमध्ये. घरी आल्यावर श्रीनिवास सायकलला म्हणाला, बाई ग, पुढच्या वेळी जरा सांभाळून, आज थोडक्यात वाचलोय. सायकल नुसतीच हसली. काही दिवसांनी सरकारकडून आणि गोदाताईंकडून श्रीनिवास आणि सगळ्या पोरांना बक्षीस मिळालं. गावात त्यांचं खूप नाव झालं. जेलमध्ये पाटील मात्र आपण उडणारी सायकल नक्की पाहिली होती, ती कशी काय याचा विचार करत बसले. पुढच्या भागात जादूची सायकल अजून काय गमती जमती करणार आहे ते बघण्यासाठी पाहत रहा मम्मम टीव्ही.